गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. सगळ्यात वेटेड किंवा मोस्ट वेटेड टॉपिक युनिट नंबर 3चे न्यूमेरिकल सॉल्व करा. सर्वात जास्त अवघड वाटणारं, सर्वात जास्त कठीण काम किंवा काय करावं सर न्यूमेरिकल सॉल्व होत नाहीत, युनिट नंबर 3चे फॉर्म्युलेच लक्षात राहत नाहीत, सगळ्यांवरती आज सोल्युशन मिळेल. आरामात सगळं लक्षात राहील. ओके, तर युनिट नंबर 3 सिंगल फेज AC सर्किट याचे न्यूमेरिकल्स. फर्स्ट माझा पॅटर्न वेगळा आहे थोडा न्यूमेरिकल शिकवण्याचा. न्यूमेरिकल शिकवण्याच्या अगोदर काय लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आपण, किंवा असे काय पॉईंट्स माहिती पाहिजेत ज्याने मला न्यूमेरिकल परफेक्ट सुटतील, हे आपण बघूया. ओके, त्याच्या अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला. याचं न्यूमेरिकल असतं ते अननोन क्वांटिटी असतात 4. अननोन क्वांटिटी 4 आहेत. त्यापैकी आपण ॲटलिस्ट 2 हे आरामात काढू शकतो. सिंपल फॉर्म्युलाने 2 काढू शकतो. आणि हेच 2 काढले तर याला मिळतात तुम्हाला 4 मार्क्स. आणि राहिलेले 2 अवघड असतील, ठीक आहे. आपल्याला इथं मॅक्झिमम 5 मार्क्स घ्यायचे या न्यूमेरिकलमध्ये, मॅक्झिमम 5 मार्क घ्यायचे. आणि जर काय त्याला म्हणायचं, तुमच्या फॉर्म्युलेसला मार्क आले तर ते विषय संपला. पण मिनिमम आपल्याला मॅक्झिमम 5 मार्क मिळाले तरी इट्स ओके. आणि हे 5 मार्क मिळवण्यासाठी काय करायचं मी सांगतो, तेवढे फक्त फॉलो करा स्टेप. आरामात 5 मार्क मिळतील. आणि जास्त डीपमध्ये जाऊ नका की आता हे न्यूमेरिकल, कारण हल्ली 1 दिवस राहिलेला आहे. आज तुमचे पूर्ण न्यूमेरिकलचं सॉल्व करून टाकतो. रात्री कितीही वाजले तरी, आज मी आत्ता आय थिंक 12 वाजलेत रात्रीचे. आत्ता हा व्हिडिओ अपलोड करून युनिट नंबर 4चा अगेन अपलोड करायचा आहे मला. तर हे सगळं करतो. उद्या फुल डे BEEचा खूप सुंदर अभ्यास करा. परत दिवशी आपला पेपर आहे. ओके, तर काय करायला पाहिजे, काय काय ट्रिक करायला पाहिजे सगळं सांगतो. पहिल्यापासून लक्ष द्या. नोट्स काढल्या तर खूप बरं होईल असं मला वाटतं. ओके, सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो BEEमध्ये 2 आहेत. एक आहे XC. व्हॉट इज XC? X म्हणजे काय? X म्हणजे काय असतो? रिॲक्टन्स. C म्हणजे कॅपॅसिटर. तर हा आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? 1/ω, म्हणजेच 1/2πfc. न्यूमेरिकलमध्ये सगळ्यात पहिला काय करायचं असतं तर XC काढायचा असतो. आणि तुम्हाला गिवनमध्ये हा C दिलेला असेल, F दिलेला असेल, 2π माहिती आहे, पाय 3.14 पाय, F 50 हर्ट्स किंवा न्यूमेरिकलमध्ये बघा, आणि C दिलेला असेल, याच्यावरून तुम्हाला मिळेल XC. करेक्ट. सेकंड XL. व्हॉट इज XL? इट इज 2πfL. म्हणजे आपण त्याला ωL म्हणतो. इट इज 2πfL. हे 2 काढायला म्हणजे हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. 1, 2. काय इथपर्यंत अडचण आहे का? चला, आता थर्ड फॉर्म्युला असा आहे फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. कसलं? प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट म्हणजे फक्त रेझिस्टिव्हच आहे ते सर्किट. तर त्याच्यामध्ये करंट कसा काढाल? IM = VM/R. का R? कारण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आहे म्हणून R. ओके, नेक्स्ट सांगतो तुम्हाला. चौथं आहे इंडक्टिव्ह सर्किट. प्युअरली म्हणजे फक्त एकच आहे. कोण आहे? L आहे. फक्त कोण आहे? L आहे. मग कसा काढणार? IM = VM काय लिहाल? VM/XL. रिॲक्टन्सचा पण युनिट ओहमच असतं. आणि रिॲक्टन्स काय असतं? इन अ DC फक्त अपोजिशन करण्यासाठी रेझिस्टन्स असतो. तसं इन AC अपोजिशन करण्यासाठी R असतो, हा XL असतो आणि हा XC असतो. याचं युनिट ऑलवेज इन ओहम असतं. आणि जिथं कुठं ओहम दिसेल, ओहम म्हणजे तो करंटला अपोजच करणार. ओके, इथपर्यंत अडचण आहे काय? मग IM काढायला विचारलं तर VM तिथला बघायचा. XL कसा करणार? ह्या फॉर्म्युल्यावरून XL सर मी काढणार. आणि जर टाकलं तर मला मिळेल IM. हा कुठला सर्किट आहे? प्युअरली L सर्किट. आता प्युअरली C सर्किटसाठी काय कराल? व्हॉट इज IM? IM = VM/XC. काय XC? कारण एकच सर्किट आहे. आता नेक्स्ट काय होईल बघा. नेक्स्ट फॉर्म्युला बघू आपण. फॉर कुठलं सर्किट? फॉर RL सर्किट. फॉर RL म्हणजे इट इज सिरीज सर्किट, रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स. कसा काढणार? I सर I = V/, काय लिहायचं आता? R लिहायचा का XL लिहायचा? L सर्किटमध्ये
याला डायरेक्ट एक लिहायचा म्हणजे झेड. व्हॉट इज झेड? इट इज इम्पिडन्स. आता हे कसं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन कशामध्ये होणार तुम्हाला, तर आर सर्किटला आर वापरला, एलला एल वापरला, सीला एक्सी एल एक्सीला वापरला. आता इथं झेड का? सिम्पल सांगतो तुम्हाला. मला समजा इथून एका दरवाजातून बाहेर क्रॉस व्हायचं आहे. काय करायचं, मला इथून एक दरवाजाच्या बाहेर क्रॉस व्हायचं आहे. समजा मला इथून क्रॉस होण्यासाठी मध्ये एकच मुलगा आहे, समजा सौरभ आहे, मध्ये एकच मुलगा सौरभ आहे. मला अपोज कोण करेल दरवाजातून बाहेर जाण्यासाठी? सौरभ एकटाच अपोज करेल. आता समजा दोन मुलं आहेत, यश आणि सौरभ, दोन मुलं उभा आहेत. आता मला दरवाजाच्या बाहेर जायचं. जर मला त्या डोरच्या बाहेर जायचं असेल तर मला काय करावं लागेल, त्या दोघांचा अपोज सहन करावा लागेल. का? तर तिथं दोघं जण प्रेझेंट आहे. सेम इथं असं होतं, जेव्हा सिंगल असतो तेव्हा अपोजिशनला सिंगलच असतो. जेव्हा प्युअरली एल म्हणजे प्युअर एकच सिंगल आहे, अपोजिशनला सिंगल, सिंगल सिंगल. आता आर एल दोन आले, अपोजिशनला कोण? दोन. मग व्हॉट इज झेड? झेड म्हणजे काय? झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स एल. झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स एल. हे आपण फंडामेंटल ऑफ एसी मध्ये बघितलेले सगळं. हा, काय अडचण इथपर्यंत? व्हॉट इज थिटा? फॉर प्युअरली आर एल साठी थिटा काय असेल? फॉर झेड इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स एल अपॉन आर. ओके, हे बेसिक सांगतोय. हे कळलं तर न्यूमेरिकल असे सुटणार. ओके, फॉर आरसी सर्किट तुम्हाला कळालं, आरसी दोघं जण अपोजिशनला आहे म्हणून काय असेल? आय एम इज इक्वल टू व्ही अपॉन, हा एम असतो सांगतो, व्ही एम अपॉन झेड. आता झेड काय असेल? सर इट इज आर मायनस जे एक्सी. एक्सीला ऑलवेज निगेटिव्ह साईन असते. आर मायनस जे एक्सी. व्हॉट इज थिटा? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्सी अपॉन आर. टॅन इनवर्स एक्सी अपॉन आर. पण इथं कसलं चिन्ह आहे? इथं कसलं चिन्ह आहे? नेगेटिव्ह. म्हणून इथं काय असणार? इथं काय असणार? नेगेटिव्ह. मुद्दाम रेड पेननी लिहितोय. का इथपर्यंत अडचण आहे का बघा. सर मला एक कळालं, जेव्हा सिंगल सर्किट असतं तेव्हा अपोजिशनला एकच असतो, सिंगल असतं अपोजिशनला एकच असतो, सिंगल अपोजिशनला एक. जेव्हा दोन आले अपोजिशनला झेड म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, दोन आले अपोजिशनला झेड दोघांचं कॉम्बिनेशन. आता फक्त काय करू आपण, इथंच फक्त एक आर एल सीचं बघूया म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. आता लक्षात मला नाही वाटत फॉर्म्युलेला काय प्रॉब्लेम होईल. आता बघा, फॉर आर एल सी सर्किट, कुठलं सर्किट आहे? फॉर आर एल सी. आता काय होईल आर एल सीला? व्हॉट इज आय एम? आय एम इज इक्वल टू, हे रफ करतो सगळं, कन्फ्युजन नको. व्हॉट इज आय एम? आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन झेड. आता झेड काय असेल इथं? झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स एल मायनस एक्सी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढेच फॉर्म्युले आहेत. कन्फ्युजन कशामध्ये होतं कळालं? कशामध्ये होतं? सर आयच्या खाली काय घ्यायचा? झेड घ्यायचा काय? एल घ्यायचा का? एक्सी घ्यायचा? काय घ्यायचं कळालं? जेव्हा प्युअरली रेजिस्टन्स असेल तेव्हा आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर. कॅपॅसिटिव्ह असेल प्युअरली कॅपॅसिटिव्ह तर एक्स सी, इंडक्टिव्ह असेल तर एक्स एल. दोघं जण असतील आर एल असतील तर दोन खाली येणार, त्यालाच आपण झेड म्हणतो. तीन असतील खाली काय येणार? झेड येणार. आपण इथं हा झेडचा फॉर्म्युला लिहिला. काय अडचण आहे का? मला नाही वाटत त्याच्यात आता काय अडचण उरलेली असावी. ओके, आता इथपर्यंत झाल्यावरती एक व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता काय करायचं माहिती आहे? मराठीत लिहून घ्यायचे नोट्स. मराठीमध्ये माझ्याकडे ह्या नोट्स माझ्या आहेत. मी माझ्या नोट्स ह्या मराठी इंग्लिश हिंदी सगळं माझ्याकडे असतं. मला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत नोट्स लिहिल्या पाहिजे. आणि ह्या व्हिडिओ बघा, ह्या नोट्स काढा, ह्याच्या समोर ठेवायचे आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. इतके इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील, तुम्हाला असं वाटेल अरे बापरे हे तर सगळ्यात सोपं आहे. ओके, काही नाही झालं तरी मी सांगतो काय करायचं ते. आपल्याला किती मार्क पाडायचे? 4 ते 5 मार्क न्यूमेरिकलमध्ये बाद झाले. ओके, चला आता मेन गोष्ट असती, हे झालं सगळं. मेन गोष्ट असती फाइंड करंट. काय असतं मेन? विचारतात काय क्वेश्चन असा असतो, फाइंड करंट. याच्यामध्ये दोन गोष्टी, एक तर आय एम आणि आय आर एम एस. सर इतक्या वेळ करंट कळाला, बट हा आय एम आणि आय आर एम एस काय सांग.
IM कधी आणि RMS कधी. बघा आता लक्ष द्या, IMचा काय असतो, IM इज इक्वल टू VM अपॉन समजा आपण XL म्हणूया, ओके, किंवा Z म्हणूया, Z सिंपल होईल. पण सर हा VM कुठून येतो. आता काय करू, IRMS इज इक्वल टू व्हॉट, VRMS अपॉन Z. तात्पुरतं Z वरती लक्ष नको, तात्पुरतं लक्ष याच्यावरती द्या. व्हॉट इज VM अँड व्हॉट इज VRMS. सर एक्झॅक्ट ही व्हॅल्यू कुठून येते VM आणि VRMS. एकदा सांगतो, लक्ष द्या. जेव्हा केव्हा न्यूमेरिकलमध्ये असं असेल VM इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी, तेव्हा गिवन व्हॅल्यू असती ती VM ची असते. म्हणजे मराठीमध्ये मी असं लिहितो की जेव्हा अशा फॉर्मॅटमध्ये असेल, कसल्या अशा फॉर्मॅटमध्ये, तेव्हा ही व्हॅल्यू कशाची असेल, VM ची असेल. आणि जेव्हा असं असेल त्यावेळेस V इज इक्वल टू 240 वोल्ट, समजा 440 वोल्ट डायरेक्ट दिलं असेल. जिथं असा फॉर्मॅट नसेल इक्वेशनचा, म्हणजे जिथं कुठं इक्वेशनचा फॉर्मॅट असेल ती व्हॅल्यू VM ची असेल. आणि इक्वेशन नसेल, डिरेक्ट दिलेलं असेल, कसं डिरेक्ट, दॅट इज VRMS. कळालं. V डायरेक्ट दिलेला असतो हा नेहमी VRMSच असतो. आणि जिथं कुठं इक्वेशनचा फॉर्मॅट असेल तिथं हा VM असतो आणि हा काय असतो, VRMS. आता काय कन्फ्युजन. पण सर मग एकच दिलेलं असेल वेगळं कसं काढायचं. अरे शिकलो ना आपण, काय फॉर्म्युला होता, VM पासून VRMS कसं काढायचं. VRMS इज इक्वल टू VM अपॉन काय, रूट. ओके, हा फॉर्म्युला माहिती आपल्याला, आपण सेकंड युनिटमध्ये बघितलेलं. हे कळालं. VM कधी, जेव्हा इक्वेशनचा फॉर्मॅट असेल तेव्हा VM, जेव्हा डायरेक्ट व्हॅल्यू असेल तेव्हा VRMS व्हॅल्यू असेल. मग VRMS पासून VM कसं काढायचं त्या हा फॉर्म्युला. काय अडचण आहे का बघा. आता हे हळूहळू तुमचं क्लिअर होत जाईल की असं करायचं आपल्याला, आणि हळूहळू काय होईल, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बघा इथपर्यंत काय अडचण नसावी. बरोबर. काय काय बघितलं आपण, एकदा परत लक्ष द्या. फॉर्म्युले कुठले कधी वापरायचे, करेक्ट. आता पहिला क्वेश्चन काय होता की फाइंड करंट. करंटचं काय आलं, सो म्हणजे RMS कधी आणि मॅक्झिमम कधी. आता असतं फाइंड करंट वेव्हफॉर्म. फाइंड कुठली वेव्हफॉर्म, करंट वेव्हफॉर्म. हे आपल्याला माहिती आहे. करंट वेव्हफॉर्म असेल, फाइंड कसली वेव्हफॉर्म, करंट वेव्हफॉर्म. प्युअरली C साठी काय असते, कॅपॅसिटिव्ह साठी असतं. V इज करंट असेल, समजा I असेल, I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी, प्लस का मायनस, इथं प्लस का मायनस. कॅपॅसिटिव्ह असल्यावरती करंट ऑलवेज लीड असतो. नाही, इंडक्टिव्ह असेल तर ॲज इट इज I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी मायनस 90. का मायनस, तर हे इंडक्टिव्ह आहे. काय अडचण याच्यामध्ये. आणि हा थिटा जर RL असेल तर हा थिटा कसा काढतो आपण, Z आणि थिटा इज इक्वल टू, आठवते का, टॅन इनवर्स, समजा RL आहे तर XL अपॉन R, बरोबर ना. टॅन इनवर्स XL अपॉन R. RL असेल तर, RC से असेल तर XC मायनस अपॉन R. हे असे फॉर्म्युलेज आहेत. ओके, काय अडचण आहे का इथपर्यंत एकदा बघा. काय शिकलो. आता एवढं बेसिक कळालं तर आपण इझिली करू शकतो. ओके, मोबाईल दे. चला तर आपण एक न्यूमेरिकल बघूया. ज्याच्याकडे टेक नॉलेजचं बुक आहे, टेक नॉलेज, त्याच्यामध्ये 5.3.2
3.2. एक मिनिट फक्त. न्यूमेरिकल काढतो मी. ओके, 5.3.2 न्यूमेरिकल वाचून दाखवतो. An inductive coil having negligible resistance and 0.1 Henry inductance is connected across 200 volt 50 Hz supply. Okay. An inductive coil having, एक इंडक्टिव्ह कॉइल आहे, त्याचा एल ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय एल ची व्हॅल्यू? 0.1 हेनरी. इज कनेक्टेड अक्रॉस 200 वोल्ट. आता हे 200 वोल्ट आहे, हे कसली व्हॅल्यू आहे? ही मॅक्झिममची व्हॅल्यू का आर एम एसची व्हॅल्यू आहे? मग अशी आपलं ठरलं होतं इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर ती मॅक्झिमम व्हॅल्यू, नाहीतर ही कशाची व्हॅल्यू आहे? व्ही आर एम एस. ओके. देन 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. फाइंड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मीन्स XL. सेकंड RMS व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे IRMS काढायची. ओके. कुठलंही न्यूमेरिकल आलं, मी काय सांगतो लक्षात द्या, कुठलंही न्यूमेरिकल आलं तुम्हाला XL आणि XC काढावंच लागणार. आता इंडक्टिव्ह त्यामुळे काय काढायचं मला? XL. व्हॉट इज XL? मगाशी बघितलं सर, XL इज इक्वल टू ओमेगा एल. व्हॉट इज ओमेगा एल? 2πfL. काय येईल? 2 × 3.14 × 50 × एल किती आहे? 0.1 हेनरी. याची व्हॅल्यू काय येईल बघा कॅल्क्युलेट करून. बघा याची व्हॅल्यू काय येईल? इट इज 31.42 ओहम. बर, एवढं काढण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 मार्क असतील. हे न्यूमेरिकल विचारणार नाहीत बरं का. एक जस्ट न्यूमेरिकल मगाशी बघितलेलं आपल्याला फॉर्म्युले येत आहेत का यासाठी करूया. ओके. देन सर्किट कुठले? सर्किट कुठले आहे सर? प्युअरली एल सर्किट आहे. आता काय काढायला सांगितलं आपल्याला? आय काढायला सांगितलं होतं. कसला आय? आय इज इक्वल टू, आता आपण दोन्ही काढूया. ओके. फर्स्ट आय इज इक्वल टू IRMS काढू. IRMS इज इक्वल टू व्हॉट? बघा इथं काय दिलेलं आहे? VRMS दिलेलं आहे का? येस. VRMS अपॉन काय होतं? सर्किट कसलं आहे? प्युअरली एल आहे, म्हणजे फक्त एकच एल आहे, म्हणून इथं XL. किती VRMS? 200. 200 भागिले 31.42. याचं उत्तर काय येईल बघा? 6.37 एम्पियर. 6.36. पण ही व्हॅल्यू कुठली? सर दिस इज IM काढायचंय. सॉरी, दिस इज IRMS काढायचंय मला. IM कसा काढणार मी? IM म्हणजे मग अशी फॉर्म्युला सांगितलं होतं, IRMS बरोबर IM अपॉन √2. मग IM बरोबर काय? IRMS इंटू √2. तर IM ची व्हॅल्यू काय येईल बघा? इट इज 9 एम्पियर. काढला का? IM कसा काढला? या फॉर्म्युल्यावरून IM काढला. ओके. इथपर्यंत काय अडचण आहे का? मला एक सांगायचंय, हे जस्ट एक न्यूमेरिकल बघितलं आपण. ओमेगाची व्हॅल्यू असेल, कुठलेही गणित आलं तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची. लास्ट टाइमचं सॉल्व एक्झाम्पल होतं, न्यूमेरिकलच होतं. आय थिंक BWC पेपर चेकिंगला मी होतो त्यावेळी तुम्हाला सांगतो, तिथे त्यांनी असं दिलं होतं की ओमेगाची व्हॅल्यू काढली, ओमेगा इज इक्वल 2πf, 1 मार्क द्या. XL काढला, 1 मार्क द्या. XC काढला, 1 मार्क द्या. Z काढला, 1 मार्क द्या. तर हे आपण कसंही काढू शकतो रे. हा, नेक्स्ट थोडंसं अवघड असेल. आय काढा किंवा पॉवर काढा, आपल्याला काढायचीच नाही. आपल्याला जे बेसिक आहे ना एवढं, हे एवढंच काढायचं. एवढं काढलं ना आरामात तुम्ही 3 ते 4 ते 5 मार्क मिळू शकता. आणि युनिट नंबर 3ला आत्ता जे सांगितलं याच्या व्यतिरिक्त काहीही येणार नाही. ओके. तर हे एकदा बेसिक क्लिअर करून घ्या. आणि न्यूमेरिकलचं मला एकदा बघू द्या टाइम काय झालं व्हिडिओचं. जवळपास 20 मिनिट झालेत. आपण नेक्स्ट एक न्यूमेरिकल घेऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. चलो थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. काय अडचण असेल बिंदास कॉल करा. ओके.